नमस्कार सखीनो, श्री स्वामी समर्थ. मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. पंचांगानुसार यंदा चैत्र नवरात्री 9 एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे. चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून नवरात्री सुरू होते. नवरात्रीचा पहिला दिवस देवी दुर्गेच्या शैलपुत्री स्वरूपाला समर्पित आहे. देवी शैलपुत्रीला पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून देखील संबोधले जाते. शैलपुत्री पांढरी वस्त्रे परिधान करून नंदीवर स्वार आहे. एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ असे देवीचे स्वरूप आहे. देवी शैलपुत्री ही स्नेह, करुणा, संयम आणि इच्छाशक्तीची देवी मानली जाते. चैत्र नवरात्री निमित्त जाणून घेऊया देवी शैलपुत्रीची पौराणिक कथा काय आहे. पौराणिक कथेनुसार एकदा राजा दक्ष प्रजापतीचे आगमन होताच तेथे उपस्थित असलेले सर्व लोक त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले. या ठिकाणी देवाचे देव महादेव देखील उपस्थित होते. परंतु महादेव राजा दक्ष यांच्या स्वागतासाठी उभे न राहता जागेवरच बसून राहिले. दक्ष राजाला महादेवाची ही बाब आवडली नाही. काही काळानंतर राजा दक्षने एकदा आपल्या निवासस्थानी एक यज्ञ आयोजित केले. या यज्ञात त्यांनी सर्व देवी देवतांना आमंत्रित केले. परंतु आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी राजा दक्षने महादेवाला आमंत्रण दिले नाही. दरम्यान देवी सतीने आपल्या वडिलांनी आयोजित केलेल्या यज्ञाला जाण्याची इच्छा महादेवाकडे व्यक्त केली. सतीची इच्छा आणि विनंतीवरून महादेवाने जाण्यास होकार दिला. सती यज्ञाच्या कार्यक्रमात पोचल्यावर तिला फक्त तिच्या आईकडूनच स्नेह मिळाला, तर सतीच्या बहिणीचे तिचा उपहास केला. तर वडील राजा दक्ष यांनी यज्ञादरम्यान महादेवाचा अपमान केला. वडील राजा दक्ष यांनी आपल्या पतीबद्दल म्हणजेच महादेवाबद्दल अपशब्द तसेच अपमान केल्यानंतर सतीने यज्ञाच्या आगीत उडी घेऊन आपला प्राण त्यागला. त्यानंतर सतीचा पुढील जन्म शैलराज हिमालयाची कन्या म्हणून झाला आणि तिला शैलपुत्री म्हटले गेले. त्यानंतर शैलपुत्रीचा विवाह शिवाशी झाला, अशी ही पौराणिक कथा आहे. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.